नमस्कार मित्रांनो, हा आहे विदर्भ अपडेट आणि आपल्यासमोर आता सध्याचे वाजलेले आहेत सकाळचे 7:30. मित्रांनो, पाऊस कुठं पडेल, किती वाजता पडेल याचा आपण अंदाज घेणार आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. आता विदर्भामध्ये कुठंही ढग नाही आहेत. बघू शकता, ढग नाही आहेत. साधारण ढग असतील, पाऊस नाहीये सकाळच्या वेळेला. दुपारी 10 वाजता पाहूया. 10:30 वाजता मित्रांनो, नागपूर, भंडारा, गोंदिया, उंबरेठ, कुरखेडा, गडचिरोली, चंद्रपूर, पवनी, साकोली, मौदा, गडचांदूर या ठिकाणी तेलंगणाला लागून असलेला थोडाफार भाग, सीमावर्ती भाग येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, अकोट, यवतमाळ, हिंगोली, पुसद, वाशिम, अचलपूर या साईडला पाऊस नाहीये. बुलढाण्याला पाऊस नाहीये, पण थोडंफार आभाळ आहे. 12:30 वाजता हा पाऊस वाढू शकतो मित्रांनो. एकंदरीत पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली, कुरखेडा, गोंदिया, भंडारा, उंबरठ, नागपूर, वर्धा एकंदरीत पूर्ण पावसाखाली जाऊ शकतो. साधारण पाऊस आहे, हलका पाऊस आहे, जोराचा पाऊस येणार नाही. दुपारी 4:30 वाजता मित्रांनो, वर्धा, नागपूर, यवतमाळच्या काही तालुक्यांमध्ये भांडरकवडा, किनवट, नांदेडला लागून असलेला किनवट, वणी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, आर्वी, काटोल म्हणजे अमरावती जिल्हा आणि भंडारा, मौदा, पवनी या साईडला पाऊस आहे. जोरात नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस आहे. उर्वरित पश्चिम विदर्भ म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि थोडाफार हिंगोली आणि परभणीचा भाग, इकडंही पाऊस आज नाही आहे. हलका मध्यम पाऊस पडू शकतो. त्याला आपण धरायला जमणार नाहीये, पण सोयाबीनला नुकसान करून तेच जातं. हा अंदाज आहे मित्रांनो, आपण अंदाज बांधून चालतो. हे बघा, क्लिअर स्काय. रात्री आज क्लिअर स्काय असणार आहे कुठं, तर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. असा एकंदरीत आजचा हा अपडेट आहे विदर्भाबद्दल. प्लीज कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा आणि तुमचा जिल्हा पाठवा, म्हणजे मी प्रत्येक जिल्ह्याची किंवा तालुक्याचा एखादा स्पष्टपणे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून येत राहील. धन्यवाद.